तिथं अलीकडल्या बाजूला ते बाबा महाराज आहेत. तिने ती अशी आरशीची टपरी मारलेली आहे. तिथं ते अंगात यायचं तिथं पण प्रकार चालू होतात. हे भूत काढायचं. पुढल्या बाजूला मला असं एका दगडावर भगवा कलर दिसायला लागला. तिथं लोक वरती चढून तिथं पूजा करतात. तिथं गेलो तर तिथं धबधब्यामुळं त्या एका मोठा दगड आहे. त्या दगडाला असं मस्तपैकी असं गोल असे कातीव केल्यासारखं आहे दगडाला. तिथं कोंड पडलेला आहे दगडाच्या प्रेशर, पाण्याच्या प्रेशरमुळं. आणि मला वाटलं इथं पाणी चांगलं असणार. वाकून बघतो तर काळं कुळकुळीत पाणी आणि सगळे किडेबिडे सगळे वळवळायला लागलेत. आणि ही भक्तगण येत्यात, बारडीनं पाणी काढतात, पित्यात अंगा ओतून घेतात. अरे हे काय चाललंय म्हणली. किड वळवळ ते शूटिंगमध्ये आहे त्या किड्याचं वळवळायला लागल्यात. काय माणसं श्रद्धेपोटी काय करणार. तिथं काय कोणाला बोलू शकत नाही ना की मी पिऊ शकत नाही, हे तीर्थ असं कसं असं काय बोललं की मला मारणार. तिथं काय बोललं नाही, गप्पच बसलो. काय काय चाललंय बघूया म्हणजे तिथं जरा शूटिंग केलं. माकडं वांढरं येतेली ती माणसं जी काय निवड ठेवतात ती माणसं बाजूला गेलेत की माकडे येतात, वांढरं येतात, ते खात्यात. ते बघितलं सगळं घेऊन येतात एवढं 7 किलोमीटर. हा आत घेऊन येतात सगळे ते. आता मला भूक लागली, आपण विचारायचं कुणाला, कोण खायला देणार नाही ना. आता मला काहीतरी आपण आयडिया करायला पाहिजे.